गुलकंद आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण अर्धा लिटर म्हशीचं दूध आधी तापवून घेऊ। दूध चांगलं तापलेलं आहे। आता आपण हे 3 ते 4 मिनिटं थोडंसं असंच उकळू देऊ। मधून मधून यामध्ये पळी ढवळत राहायची। गुलकंद आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण 2 टेबलस्पून हे कस्टर्ड पावडर वापरणार आहे। कस्टर्ड पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता। कस्टर्ड पावडरची स्लरी करण्यासाठी हे अर्धा कप दूध नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी साखर आणि ही दुधावरची साय घेतलेली आहे। या ठिकाणी आपण फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकतो। गुलकंद सिरप वापरणार आहे, त्याऐवजी आपण गुलकंद सुद्धा वापरू शकतो। आईस्क्रीमला रंग आणि फ्लेवर यावा यासाठी आपण गुलकंद फूड फ्लेवर वापरणार आहे। मिल्क मेड 1 चमचा वापरणार आहे। चला तर आता आपलं दूध पण चांगलं उकळलेलं आहे। दुधामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे। चांगले एकसारखे कालवून घेऊ। कुठेही गुठळ्या राहू द्यायच्या नाही त्याच्या। चांगली एकसारखी अशी स्लरी तयार झालेली आहे। उकळत्या दुधात आपण हे थोडी थोडी करून अशी टाकायची। 2 ते 3 मिनिटं छान अशी घट्ट होईल इथपर्यंत आटू देऊ आपण हे दूध। अर्धी वाटी इथे साखर टाकून घेते मी। दोन ते 3 मिनिटांमध्ये छान असं घट्ट झालेलं आहे। मी आता गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड होऊ देऊ। थंड झाल्यावर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात चांगलं एकसारखं फिरवून घेऊ। आता आपण 2 चमचे दुधावरची साय टाकणार आहे। चमचाभर मिल्क मेड, मिल्क पावडर टाकली तरी चालेल। रोज सिरप 1 चमचा टाकते आणि नंतर आपल्याला पुन्हा 1 चमचा वरून घालायचा आहे, त्यामुळे आता 1 चमचा पुरेसा आहे। गुलकंद फ्लेवरचे आपण साधारण 3 थेंब टाकलेले आहेत। मिक्सरमध्ये एकसारखं फिरवून घेऊ। सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊ। रोज सिरपमध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या असतात, त्या पाकळ्या अशा वरून छान लागतात, म्हणून ते आपण वरून टाकणार। 3 थेंब आपण याच्यात फूड कलर टाकतोय। छान एकसारखं कालवून घेऊ। खूप छान रंग आलाय बघा। आता हे सगळं मिश्रण आपण एका आईस्क्रीमच्या डब्यामध्ये झाकून ठेवणार आहे। फ्रीजरमध्ये 8 ते 10 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। आपलं गुलकंद आईस्क्रीम आता तयार आहे खाण्यासाठी। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।